मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर आलंय। फैयाज निसार प्रेमजी नावाच्या व्यक्तीनं 4 जणांना पेनकिलरच्या गोळ्या असल्याचं सांगत चक्क उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्यात। धक्कादायक बाब म्हणजे 4 पैकी एका जणाची प्रकृती बिघडलेली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्यात। या आरोपीनं उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या, तसंच 50,000 किलो झिंक फॉस्फाईड देखील मागवलं होतं, अशी माहिती समोर आलेली आहे। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर या आरोपीचं इराणसोबत कनेक्शन समोर आलंय, त्यामुळे त्यानं 30,000 लोकांचा घातपात करण्याच्या उद्देशानं हे कृत्य केलंय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। पोलिसांनी त्या ठिकाणी एक व्यक्तीला विचारपूस केली, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता, म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। 30,000 एम्प्टी कॅप्सूल्स त्याने ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि त्याने हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याच्या जी साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे, हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे, हे टाळण्यात आलेली आहे। तर लोकांना उंदीर मारण्याच्या गोळ्या देणारा आरोपी आहे तरी कोण, ते देखील जाणून घेऊयात। आरोपीचं नाव आहे फैयाज निसार प्रेमजी। 39 वर्षांचा तो आहे आणि पेशानं शिक्षक आहे। पुण्याचा रहिवासी असून गेल्या 15 दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास होता, अशी माहिती मिळतेय। आरोपी फैयाज प्रेमजी घटस्फोटित आहे। आरोपीची बहीण फिजिओथेरपिस्ट असून इराणमध्ये नोकरीला आहे। बहीण आणि आई इराणमध्येच वास्तव्यास आहेत। आरोपी फैयाज प्रेमजीचा गेल्या वर्षी 3 वेळा इराण दौरा झालेला आहे। कुणाच्या दबावात येत घातपाताचा डाव आखला का, याचा तपास सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।